महादेव सावध झाले. पुढे देतो तर कोण? तो मदन त्या ठिकाणी असणारा दिसला. त्यावेळेस महादेवाला असणारा क्रोध असणारा त्या ठिकाणी आला. माझ्या समाधीमध्ये तो विघ्न तयार केला म्हणून आपला तिसरा डोळा असणारा महादेवाने उघडला. निघाल प्रवैश्वानर भस्म केला कुष्माचरा फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला ते सांगायला सारून केलं ग्रंथकर्त्याने असणारं शिवाप्रती महाभयंकर रागाला समाधी बोलली गेली. मग मात्र तिसरा डोळा असणारा उघडला. प्रलय अग्नी जग जाळणारी एवढी ज्याची ताकद असणारी तिसऱ्या डोळ्यात आहे त्यानं तो मधन असणारा जाळला. फाल्गुन पौर्णिमा त्या दिवशी असणारी होती आणि त्याच दिवशी असणारा कोण? मदन कामातून असणारा काम कोणी? महादेवानं आपल्या तिसऱ्या डोळ्यानं जाळला. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्प्रग्रही शब्द उच्चारण नाना परी पहासती. त्या ठिकाणी शिवाचं शिवगण त्या ठिकाणी होतं. नंदी केशरी त्या ठिकाणी असणारं पाहिला. प्रलय अग्नी झाला. महाकाल त्रिजगताच्या ठिकाणी असणारा उठला. सगळेच भयभीत झाले. काय घडलं आणि मदन कस काय जाळला? चकित असणारे शिवगण असणारे झाले. शिवाची आज्ञाताईपासून फाल्गुन मासी हुताशनी करून जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदशा जाण त्या बाधी. ग्रंथ करताय तुम्ही श्रद्धे महेशाच्या मूर्ती तुम्हा प्रती असणारा विनवितो. आणि त्याच वेळेस असणारा शिवानं ज्यावेळेस असणारा काम जाळला. फाल्गुन असणारी पौर्णिमा होती. हुताशन असणारी होळी होती. त्या दिवसाचं असणारं महात्म आणि त्याच दिवशी असणारं अग्नी प्रज्वलित केल्या ठोठो असणारे शिमल्या दिवशी बोलतायचं कारण आहे. जगात हाहाकार उठला. देव तिसरा डोळा उठत नाही. जेव्हा असणाऱ्या जगावर एखादा अत्याचार होतो त्याच्यासाठी देव उठतो. परंतु प्रत्यक्ष त्याचा असणारं तपाचं भंग करणारा मदन जाळण्यासाठी असणारा जन असणारं त्या दिवशी असणारा ही पूजा अर्चा होळीची करतो. त्याच्या घराच्या ठिकाणी सौभाग्य वैभव नांदतंय आणि जन हुतसनाची पूजा करत नाही. अहर्निशी अवदसा त्याच्या घराच्या ठिकाणी नांदत असते. ग्रंथकर्ते सांगतात ऐसा संवारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्र तात्काळ उठवणी कर्पूर गौर गेला कैलास सदनाशी. असो म्हणजे समाधी असणारी त्या ठिकाणी भंग पावली. इकडे मदनाला असणाऱ्या तिसऱ्या डोळ्याने जाळलं. मग मात्र आपल्या घराचं ध्यान झालं महादेवाला. प्रथम आवडी असणारी सोडली आणि सोडलं कैलास भवनाच्या ठिकाणी महादेव निघाले. रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरानाथ मने कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरे. अरे देव कार्यासाठी तारकासुरा मारण्यासाठी बलिदान बनवायचं गेलो. पत्नी मात्र असणारी शोक त्या ठिकाणी रती करू लागली. विनवणी करू लागली. तावा पडू लागली. का देवाचा आहे आणि संकट माझं पती का दिला देवा महादेवा? मला माझा पती तुम्ही मारला. मग कृपा मात्र महादेवाप्रती उपजली आणि त्या ठिकाणी सांगितलं पुढे असणाऱ्या 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण परमात्मा असणारे आहेत. त्याची पत्नी असणारी रुक्मिणी आहे. रुक्मिणीच्या पोटी असणारा प्रद्युम्न नामे मदन जन्माला येईल आणि काय त्याच्या हातून असणारं चांगलं घडल असे वचन ती प्रती असणारं कोणी? निरंजन कैलासवाची महादेवानं दिलं. कमलासने कन्याशी भोगिता कन्नरपाशी शाप दिला होता की शिवदृष्टी तत्वता भस्म होशील कामातू. अरे हे असणारा मदन आहे. मता प्रती असणारा सहजासहजी कोण डोळा उघडत नाही, त्रास देत नाही. पूर्वी शाप त्या प्रती मदनाचा होता. तो ब्रह्मी याच्या असणारा मुनी प्रती असणारा त्याची नजर गेली म्हणून शाप दिला होता. महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यानं असणारं मच्छिद म्हणून या अकांत तुझ्या पती प्रती आला.
असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची